एक 21 वर्षांची मुलगी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर तिला आपल्या चेंबरमध्ये घेऊन जातो. चेंबरमध्ये गेल्यावर तो तिला आपल्या पलंगावर झोपवतो आणि मुलीला बेशुद्ध पडण्याचे इंजेक्शन देतो. जेव्हा मुलगी बेशुद्ध पडते तेव्हा डॉक्टर तिच्या अंगावरचे सर्व कपडे काढतो. त्यानंतर त्या डॉक्टरने त्या 21 वर्षांच्या मुलीसोबत जे काही केले त्यामुळे संपूर्ण देश हादरला. ही घटना डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारी ठरली आहे. नेमके काय केले त्या डॉक्टरांनी ज्यामुळे संपूर्ण देशात वातावरण पेटले आहे? नेमकी काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना आहे उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील संभल शहरात. 35 वर्षांचा डॉक्टर अजय मेहरा हा डॉक्टर आपल्या कुटुंबासोबत राहायचा. अजय मेहराबद्दल सांगायचे तर 6 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला एक सुंदर बायको होती आणि संभल शहरातच त्याचे एक मोठे आलिशान घर होते. त्याने शहरात एक मोठा दवाखाना उघडला होता. त्या दवाखान्यात त्याच्या हाताखाली 7-8 डॉक्टर काम करत होते आणि इतरही मोठा स्टाफ होता. डॉक्टरचे शहरात चांगले नाव होते. त्याला एक मुलगीही होती. अशा परिस्थितीत अजय मेहराला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. या शहरात नेहा कुमारी नावाची 21 वर्षांची तरुणी राहायची. तिने नुकतेच डी-फार्मसी पूर्ण केले होते. नेहा दिसायला खूप सुंदर होती. ती फक्त 21 वर्षांची तरुण मुलगी होती. नेहा संभल जिल्ह्यातील बेहजुई गावाची रहिवासी होती. तिने 1 वर्षापूर्वी डी-फार्मसी पूर्ण केली आणि त्यानंतर एका दवाखान्यात कामाला लागली होती. तिथे तिला चांगला पगार मिळत होता. चांगला पगार मिळाल्यामुळे तिच्या बॉसकडून तिला अजय मेहरा यांच्याकडे कामाच्या निमित्ताने 2-3 वेळा पाठवले जायचे. नेहाला अजयकडून काही रिपोर्ट आणायचे असायचे आणि ते हप्त्याने 2-3 वेळा आणावे लागायचे. पहिल्यांदा जेव्हा नेहा अजय मेहरा यांना भेटली तेव्हा ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली. कारण अजय अजूनही तरुण दिसत होते. असं वाटत नव्हतं की त्याचे लग्न झाले आहे. याशिवाय डॉक्टरही त्या मुलीला पाहून भुरळ पडला, कारण ती खूप सुंदर होती. त्यामुळे दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत करतात. पण डॉक्टरला समजले होते की ही मुलगी वारंवार कामासाठी येणार आहे, म्हणून त्यावेळी त्याने फक्त ओळख करून घेतली. नेहा हप्त्याला 3-4 वेळा हॉस्पिटलमध्ये येऊ लागली. यामुळे अजय आणि नेहा यांच्यात जवळीक वाढली. काही दिवसात त्यांच्या भेटी वाढल्या आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. डॉक्टरच्या मनात त्या मुलीबद्दल वासना जागी झाली. तो तिला खोटे बोलतो की माझे लग्न झाले नाही. त्याच्या या शब्दांवर नेहा विश्वास ठेवते. नेहाला अपेक्षा होती की डॉक्टर तिच्याशी लग्न करणार. त्यामुळे तीही डॉक्टरवर प्रेम करू लागली. आता डॉक्टर तिला आपल्या बोलण्यात अडकवतो. तो तिला म्हणतो, लग्न झाल्यावर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला काम करण्याची गरज पडणार नाही. हे प्रेमसंबंध जानेवारी 2025 मध्ये सुरू झाले होते. नेहाला आता वाटू लागले होते की डॉक्टरशी माझेच लग्न होणार. डॉक्टरवर विश्वास ठेवून नेहा त्याचे सर्व बोलणे ऐकू लागली. डॉक्टर जिथे घेऊन जायचा तिथे नेहा जायची. त्या ठिकाणी दोघे शारीरिक संबंध प्रस्थापित करत. अनेक वेळा असे संबंध झाले. नेहालाही विश्वास होता की डॉक्टर तिच्याशी लग्न करणार, म्हणून ती या गोष्टींना घाबरत नव्हती. डॉक्टर तिला भरपूर पैसेही देत होता. त्यामुळे नेहा डॉक्टरचे सर्व ऐकत होती. हे सर्व चालू असताना एक दिवस अचानक नेहाला कळते की तो डॉक्टर आधीच विवाहित आहे. यानंतर दोघांमध्ये भांडणाचे नवे पर्व सुरू झाले. सतत भांडणे होऊ लागली. नेहा डॉक्टरला भेटेनाशी झाली. बोलतही नव्हती. उलट डॉक्टर फोन करायचा तेव्हा नेहा धमक्या देऊ लागली की तुम्ही माझ्याशी लग्न करा, नाहीतर मी आयुष्य संपवेन किंवा तुमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करेन, अशा धमक्या ती देत होती. डॉक्टरला काय करावे समजत नव्हते. शेवटी तो बायकोचा विचार करतो आणि नेहाला कायमची विसरण्याचा प्रयत्न करतो. पण नेहा ऐकणार नव्हती. नेहाचा काटा काढायचा म्हणून डॉक्टर एक प्लॅन बनवतो. तो नेहाला शेवटची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलावतो. ती तारीख होती 15 जुलै 2025. नेहा डॉक्टरवर विश्वास ठेवून हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते. दोघे आधी हॉस्पिटलमध्ये रात्री भेटले होते जेव्हा लोक कमी असायचे. त्या दिवशी नेहा म्हणते की तिची तब्येत बरी नाही. डॉक्टर तिला इंजेक्शन देतो, पण ते तब्येत सुधारण्याचे नव्हे तर बेशुद्ध करण्याचे होते. डॉक्टर तिला पूर्ण बेशुद्ध करतो. नंतर तिला गाडीत घालून बाहेर नेतो. कारमध्ये तिचे सर्व कपडे काढतो. रात्री 12 वाजता तो संभलजवळच्या हायवेवर तिला घेऊन जातो. हायवेवर गाड्या कमी होत्या, काळोख होता, आजूबाजूला कोणी नव्हते. याचा फायदा घेऊन डॉक्टरने बेशुद्ध आणि निर्वस्त्र नेहाला रस्त्यावर फेकून दिले, जेणेकरून गाड्या तिच्यावरून जातील आणि अपघात वाटेल. ते इंजेक्शन ड्रग्सचे होते, जेणेकरून वाटेल की नेहाने स्वतः ड्रग्ज घेतले आणि आत्महत्या केली किंवा घातपात झाला, पण डॉक्टरवर संशय येऊ नये, असा प्लॅन होता.
पण तो नेहाला जिवंत सोडून गेला. त्याला वाटलं की कोणतीही गाडी तिची हत्या करेल, पण तसे झाले नाही. एका ट्रक ड्रायव्हरची नजर त्या मुलीवर पडली. तो चांगला माणूस होता. त्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुसऱ्या दिवशी नेहाला शुद्ध आली. तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार डॉक्टर आणि पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी डॉक्टरला अटक केली. हॉस्पिटल कायमचे बंद केले. लायसन्स रद्द केले. नेहाने डॉक्टरविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे एका डॉक्टरने मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले. त्या संबंधामुळे डॉक्टरचे आयुष्य बर्बाद झाले. त्याने मुलीचे, स्वतःचे, बायकोचे आणि मुलीचेही आयुष्य बर्बाद केले. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये सांगा. घटना आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच सत्य घटनेसोबत.